Good morning, students. Now see the very important theorem, that is basic proportionality theorem, which is well known as BPT. खूप महत्त्वाचा थेरम आहे सिमिलरिटी मधला आणि जो BPT या नावाने ओळखला जातो. स्टेटमेंट काय त्याचं? If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. थेरम बघा नक्की काय तो समजा. सपोज दिस इज अ ट्रायंगल ABC and a line is parallel to this base BC. BC ला ती पॅरलल आहे आणि उरलेल्या दोन साइड्स ज्या आहेत AB आणि AC त्यांना दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. सपोज हा पॉइंट P आणि हा Q असेल. Then the line divides the sides in the same proportion, that is AP upon PB is equal to AQ upon QC. म्हणजे गिव्हन ते लिहून घ्यावा थेरमचं प्रूफ असेल तर गिव्हन काय आपल्याकडे इन ट्रायंगल ABC लाइन PQ parallel BC. लाइन PQ is parallel to BC. टू प्रूव्ह काय येईल त्याचं? टू प्रूव्ह ही जी लाइन आहे PQ ही याला जे दोन पार्ट तयार करते AB ची AP आणि PB यांचा रेशो हा AQ आणि QC यांच्या इतका असणार आहे. AQ अँड QC आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आता हे प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल किंवा हा थेरम कसा प्रूव्ह करायचा तर हा बऱ्याच वेळेस एक्झामला सुद्धा विचारला जातो. तर प्रूव्ह करणं एकदम इझी आहे. त्यासाठी आपण काय करतो कन्स्ट्रक्शन. पहिलं कन्स्ट्रक्शन आहे PC जोडून टाका. पहिले कन्स्ट्रक्शन आहे PC जोडा किंवा सुरुवातीला तुम्ही QB जोडला तरी काही अडचण नाही. जॉईन सेगमेंट PC. आता हे स्टेटमेंट पासून टाकतो मी. आता या ठिकाणी हे जे दोन ट्रायंगल तयार झालेत कोणते APQ आणि QPC. आता 2 मिनिट थोडंसं मी जरा ही फिगर साईडला काढतो इथे. ओके दोन ट्रायंगल फक्त सेपरेट केले APQ आणि QPC. आता या दोन ट्रायंगलचा जर विचार केला आणि मी इथे जर समजा एक पॅरलल लाईन काढली इथे जर पॅरलल लाईन काढली AC ला. आता ही जी पॅरलल लाईन आहे दोन्ही पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंतचं असेल किंवा इथून इथपर्यंतचं असेल हे काय असणार आहे सारखं असणार आहे. आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे एवढं अंतर आणि हे एवढं अंतर म्हणजेच काय ट्रायंगल APQ त्याचा जर आपल्याला हाईट दाखवायची असती तर हाईट ह्या परपेंडिक्युलर डिस्टन्स इतकी येईल. नंतर PQC ची हाईट सुद्धा या परपेंडिक्युलर डिस्टन्स इतकी येईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला हे दोन ट्रायंगल जे आहेत ते इक्वल हाईटचे झाले. दोन ट्रायंगल काय झाले इक्वल हाईटचे झाले. आणि आपल्याला माहित आहे की जर ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा असेल आणि त्यांची हाईट्स जर इक्वल असेल तर तो रेशो करस्पॉन्डिंग बेसच्या प्रोपोर्शन मध्ये येतो. म्हणजेच काय एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल QPC इज इक्वल टू दोघांची हाईट सारखी आहे इक्वल हाईट आहे म्हणजेच याचा बेस AQ आणि याचा QC. AQ अपॉन QC इक्वेशन नंबर 1 आणि रिझन ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स हे त्याचं काय असणार आहे रिझन असणार आहे. मग आता जसं आपण इकडचा विचार केला तसंच सेगमेंट QB जॉईन करा. सेगमेंट QB जॉईन सेगमेंट QB. आता QB जॉईन केल्यानंतर हे दोन ट्रायंगल बघा APQ आणि BPQ यांचा सुद्धा आपण काय विचार करू शकतो. परत फिगर काढूया इकडे.
ए पी क्यू आणि बी. बघा इथे ए पी क्यू आणि बी पी क्यू इथे सुद्धा जर पॅरलल लाईन काढली ए बीला पॅरलल अशी, तर हे जे दोन ट्रायंगल तयार झालेत ए पी क्यू आणि बी पी क्यू दोघांची हाईट काय असणार आहे? सारखी. म्हणजे परत हाच रूल किंवा गुणधर्म आपण वापरणार आहे. एरिया ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ट्रायंगल बी पी क्यू इज इक्वल टू, त्यांचा बेस कोणता येईल मग? इक्वल हाईट आल्यामुळे ए पी आणि पी बी. ए पी अपॉन पी बी. आणि इक्वेशन नंबर 2 रिझन तेच, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार करूया आपण. कोणता? बी पी क्यू आणि पी क्यू सी. बी पी क्यू म्हणजे हा एवढा आणि हा इकडचा एवढा, बी पी क्यू आणि पी क्यू सी दोन्ही ट्रायंगलचा विचार केला तर दोघांचाही बेस कॉमन आहे. बरोबर आहे, बेस इक्वल आहे. आणि हाईट हे दोन्ही ट्रायंगल ह्या पॅरलल लाईनमध्ये तयार झालेत, पी क्यू आणि बी सी, म्हणजे दोघांची हाईट सारखी असेल. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल इक्वल हाईट आणि इक्वल बेसचे. असं असेल तर आपण मागच्या सूत्रामध्ये पाहिलं होतं की जर वेन बेस अँड हाईट्स आर कॉमन ऑर इक्वल देन द एरिया ऑफ दिस टू ट्रायंगल्स इज इक्वल. दोघांचा एरिया सारखा असेल मग काय येईल? एरिया ट्रायंगल ए पी क्यू इज इक्वल टू एरिया ट्रायंगल बी पी क्यू. एक मिनिट, तू नका घेऊ. आपल्याला घेताना कोणतं घ्यायचं आहे? हा बी पी क्यू आणि पी क्यू सी घ्यायचं आहे, ए पी क्यू नाही. कोणतं घ्यायचं इथे? पी क्यू सी. पी क्यू सी. पी क्यू सी आणि बी पी क्यू हे दोघांचा विचार आपण करतो. ए पी क्यूचा काही संबंध नाहीये. पी क्यू सी दोघांचा एरिया सारखा. इक्वेशन नंबर 3 रिझन ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेसेस अँड हाईट्स. दोघांचाही बेस सारखा आहे आणि हाईट्स पण सारख्या आहेत. दोघांचा बेस सारखा आणि हाईट पण सारख्या. मग या ठिकाणी हा जो बी पी क्यू आहे त्याच्याऐवजी आपण क्यू पी सी किंवा पी क्यू सी एकच आहे. दोघांचा अर्थ लक्षात ठेवा. क्यू पी सी नाव देताना आपण कोणते देऊ शकतो? ठीक आहे, गोंधळ नको व्हायला म्हणून क्यू पी सी घ्या फार झालं तर. मग आता ह्या इक्वेशन 2 मध्ये जर आपण पाहिलं तर ए पी क्यू आहेच. बरोबर आहे. आणि क्यू पी सी आणि बी क्यू सुद्धा काय झालाय? सारखा झालाय. ह्याच्यावरून आपण काय म्हणणार? फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 तिघांचा विचार जर केला तर ही लेफ्ट साईड दोघांची सारखी येते. म्हणजे राईट साईड सुद्धा काय असणार आहे? सारखी. म्हणजेच काय? ए पी अपॉन ए क्यू दिले अगोदर, तर ए क्यू अपॉन क्यू सी इज इक्वल टू ए पी अपॉन पी बी. म्हणजेच काय? दॅट इज ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. म्हणजे कुठल्याही प्रकारे पाठांतर न करता हा थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे तर लक्षात राहू द्या. ओके, आता बघा या ठिकाणी इन ट्रायंगल ए बी सी पी क्यू इज पॅरलल टू बी सी. म्हणजे पी क्यू जर बी सीला पॅरलल असेल तर आपल्याला हा रेशो मिळाला ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. पण दुसऱ्या साईडचं पॅरलल दिलं असेल तर आपल्याला देताना ए सी या साईडला आर एस पॅरलल दिली आहे त्यावेळेस कोणता रेशो मिळेल? नेहमी लक्षात ठेवा, ज्या साईडला पॅरलल दिली असेल तिचा अपोजिट व्हर्टेक्स घ्या. इथे पण तेच केलं होतं. बीसीच्या अपोजिट व्हर्टेक्स 1 तिथून नावं लिहायला सुरुवात केली होती. इथे पण तसंच करा. ए सीचे अपोजिट व्हर्टेक्स बी. मग कसं लिहिणार? बी आर अपॉन आर ए इज इक्वल टू बी एस अपॉन एस सी. बी एस अपॉन एस सी. तसं याच्या बाबतीत काय घडेल? ए बीला पॅरलल टी यू दिली आहे. मग याच्या समोरचा व्हर्टेक्स सी. सी पासून लिहायला सुरुवात करा. सी टी अपॉन टी ए इज इक्वल टू सी यू अपॉन यू बी. सी यू अपॉन यू बी या पद्धतीने लक्षात ठेवा. तिन्ही पण कंडिशन्स. पर प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. आता याचा कॉन्व्हर्स काय पीपीटीचा? मेन थेरम काय होता की ट्रायंगलमध्ये एका साईडला जर पॅरलल असणारी लाईन
दुसऱ्या दोन पॉईंट्समध्ये डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्यांचा रेशो सारखा असतो, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. कॉन्व्हर्स काय सांगतो, सपोज वी हॅव गिवन अ ट्रायंगल XYZ, ही लाईन इथे इंटरसेक्ट करते A आणि B पॉईंटमध्ये. देताना आपल्याला काय दिलंय की इन ट्रायंगल XYZ लाईन AB इंटरसेक्ट्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स A अँड B असं आहे. त्याचबरोबर इन ट्रायंगल XYZ त्याचबरोबर काय दिसतं आपल्याला, XA अपॉन AY इज इक्वल टू XB अपॉन BZ. जर असं असेल, इफ ही इफ आहे, जर असं असेल की ह्या ट्रायंगलमध्ये XA अपॉन AY इक्वल टू XB अपॉन BZ असं आलं तर देन काय, तर लाईन AB पॅरलल टू साइड YZ. म्हणजे कॉन्व्हर्सचा अर्थ काय, जर आपल्याला प्रूव्ह करायला विचारलं गेलं की AB ही लाईन YZ ला पॅरलल आहे हे प्रूव्ह करा, तर आपण काय करणार, या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशो इतका जर आला तर आपण म्हणणार लाईन AB इज पॅरलल टू XY. नाउ सी द अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, सपोज वी हॅव गिवन अ ट्रायंगल ABC and BQ is a bisector of this angle. ABC चा BQ हा बायसेक्टर आहे. if ray BQ is bisector of angle ABC, जर रे BQ हा ABC चा बायसेक्टर असेल तर काय होणार आहे, तर देन पुन्हा इथून जिथे अँगल, ज्या अँगलचं बायसेक्टर आहे तिथून नावं लिहायला सुरुवात करा. ओके, सुरुवात B पासून होईल. देन BA अपॉन BC इज इक्वल टू, आता BA पासून शेवटी आला होता इथे, मग इकडची सुरुवात A पासून करा, AQ आणि इकडची सुरुवात CQ पासून करा. नेहमी लक्षात ठेवा, ही चूक करायची नाही किंवा घेताना हेच असंच घ्यायचं, त्याच्यामुळे काय होतं की आपलं रेशो चुकत नाही. मग B पासून सुरुवात केली तर BA अपॉन BC, मग याचा शेवटी काय आला A, मग पुढचा घ्यायचा AQ आणि याचा शेवटी काय आला C, म्हणजे इथे घ्यायचा CQ. मग याला आपण म्हणतोय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता समजा ट्रायंगल आपल्याला हा दिलाय, हा ट्रायंगल आहे ABC आणि देताना हा या अँगलचा बायसेक्टर दिलाय CP. समजा CP जर असेल त्यावेळेस काय चेंज होईल, कोणता अँगलचा बायसेक्टर आहे, C चा, मग रेशो कसा लिहायला सुरुवात करणार, C पासून, कोणता, CA अपॉन CB, CA अपॉन CB इज इक्वल टू, मी एक आला AP आणि इथे B आला BP. हां, एक वेळ तुम्ही असं केलं तर चालू शकतं, म्हणजे CA घेण्याची तुम्ही CP घेतला, बरोबर आहे, काय घेतला CB, काय घेतला CB, तर CA खाली आला, त्यावेळेस हे पण उलटं झालं पाहिजे, हे पण काय उलटं झालं पाहिजे, BP अपॉन AP, कारण इथे B आलाय ना, मग सुरुवात BP पासून, इथे A आलाय AP पासून. असाच तिसरा अँगल दिला तर तिसऱ्या अँगलला पण आपल्याला ते चेक करून पाहावं लागेल. तिसरा समजा दिला ABC दिलाय, देताना या अँगलचा बायसेक्टर दिलाय AR समजा, रे AR इज द बायसेक्टर ऑफ अँगल BAC. अशा वेळेस काय रेशो येईल आपला, A पासून सुरू होईल लिहायला, AB अपॉन AC इज इक्वल टू B, म्हणजेच काय BR, इकडचं घेतोय आपण, इथे CR. अशा पद्धतीने जर रेशो तुम्ही लिहिले तर कुठेही चूक होत नाही. यावरती क्वेश्चन नेहमी विचारलाच जातो. आता याचा कॉन्व्हर्स काय नेमका, याचा कॉन्व्हर्स काय सांगतो बघा. जर समजा आपल्याला हा ट्रायंगल दिलाय, PQR नावाचा ट्रायंगल दिलाय आणि याचा हा बायसेक्टर दिलाय, इफ इन ट्रायंगल PQR, हां इथे समजा T घेऊया आपण, रे QT, नाही तसं दिलेलं नाही, आपण फक्त इन ट्रायंगल PQR मध्ये म्हटलंय, आणि त्याचबरोबर काय दिलंय, QP अपॉन QR इज इक्वल टू PT अपॉन RT. असं जर दिलेलं असेल की या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशो इतका येतो, देन त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे, देन रे QT इज बायसेक्टर ऑफ अँगल
PQR. म्हणजे आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल रे QT इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQR, तर आपल्याला हे चेक करावं लागेल की या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशो इतका येतो की नाही. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके, नाउ सी द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. समजा आपल्याला दिलंय लाईन L पॅरलल M पॅरलल N, देन तेव्हा काय असेल, या दोघा हे जे इंटरसेप्ट तयार झालेत सेगमेंट AB अँड सेगमेंट BC यांचा रेशो इज इक्वल टू हे दोन इंटरसेप्ट PQ अपॉन QR. जर तिन्ही लाईन्स पॅरलल असतील तर या दोघांचा रेशो या दोघांच्या इतका असतो, AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. याचाच कॉन्व्हर्स काय, कॉन्व्हर्स. जर समजा आपल्याला 3 लाईन दिल्यात, या 3 लाईन देऊन ठेवल्या L M N, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे. समजा T आणि P, इथे M नाव देऊया TM, आणि इथे ABC PQR एवढं दिलं आपल्याला. आणि L M N ह्या पॅरलल आहेत की नाही माहीत नाही. आणि समजा आपल्याला दिलं काय, फक्त इफ हा रेशो देऊन ठेवला आहे AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR, असं जर दिलेलं असेल तर आपण म्हणू शकतो देन लाईन L पॅरलल टू M पॅरलल टू N, असं आपल्याला प्रूव्ह करता येतं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, कॉन्व्हर्स हा ह्या लाईन्स पॅरलल प्रूव्ह करायचे असेल तर वापरावा लागणार आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळे थेरम व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती आहे प्रॅक्टिस सेट 1.2, तो आपल्याला बघायचा आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ज्यांनी चॅनल अगोदरच सबस्क्राईब केलं असेल त्या सर्वांचे धन्यवाद. ओके, इथे आपल्याला चेक करायचं आहे, वी हॅव टू चेक हियर रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. हा रे PM याचा बायसेक्टर आहे की नाही, म्हणजेच आपल्याला चेक करावं लागेल यांचा जो रेशो आहे तो सारखा येतो की नाही. आपण काय चेक करणार, P पासून सुरू करा. PQ अपॉन PR इज इक्वल टू QM, सॉरी पहिले एक व्हॅल्यू काढावं लागेल. PQ अपॉन PR किती दिसतोय, 7 अपॉन 3, इक्वेशन नंबर 1. मग याच्याशी जोडून जो आहे तो QM अपॉन RM इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. दोघांचाही एक एकच डेसिमल आहे, काढून टाका डायरेक्ट. 35 अपॉन 15, 5ने डिवाइड करा, 5 7 35, 3, इक्वेशन नंबर 2. या दोघांचाही रेशो 7/3, या दोघांचाही 7/3. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन RM. या दोघांचाही रेशो या दोघांच्या इतका आला, म्हणजेच आपण काय वापरणार, बाय युजिंग कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. PM is बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तो QPRचा काय असणार आहे, बायसेक्टर असणार आहे. म्हणजे आपल्याला हे रेशो चेक केले आणि रेशो जर सारखे आले तर त्याला आपण काय म्हणणार आहे, बायसेक्टर. इथे पण तेच काम करावं लागेल. PR अपॉन PQ इज इक्वल टू 7/10, इक्वेशन नंबर 1. दुसरा आता कोणता होईल आपला, RM अपॉन QM इज इक्वल टू 6/8 इज इक्वल टू 3/4, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसतंय, 7/10 3/4 सारखा नाही आहे. PR अपॉन PQ इज नॉट इक्वल टू RM अपॉन QM. आणि जर हे सारखा नाही आला रेशो तर काय म्हणणार आहे, देअरफॉर रे PM इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR.
तो QPRचा बायसेक्टर असणार नाही. इथे चेक करा, P पासून सुरू करा. ज्या अँगलचा बायसेक्टर दिला तिथून सुरू करतो आपण. PQ अपॉन PR इज इक्वल टू 9/10 इक्वेशन 1. या दोघांचं घेताना Q पासून सुरू. QM अपॉन RM इज इक्वल टू QM आहे 3.64. जर आपल्याला याचा एक डेसिमल पॉईंट काढायचा असेल तर 10ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच खाली सुद्धा 10ने. मग 4 × 10 40 झाला. म्हणजे हे काय होईल 36/40. 36/40. 4ने डिवाइड करा. 4 9 36 आणि 4 10 40 इक्वेशन 2. दोघांचा 9/10 9/10 येतोय. म्हणजेच काय फ्रॉम इक्वेशन 1 and 2 PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन RM. पुन्हा बाय युजिंग कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि काय येईल मग रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now next example. Here we have given PM equal to 15. Total PQ is equal to 25. PR is total 20 and NR is equal to 8. मग आता दिलेल्या व्हॅल्यूवरून आपण MQ काढूया. MQ काढायचं असेल तर PQ मधून हा मायनस करा. सोल्युशन त्याचं MQ इज इक्वल टू PQ मायनस PM. Therefore, MQ is equal to PQ आहे 25 मायनस 15 इज इक्वल टू 10. म्हणजे MQ आपल्याला मिळाला 10. तसंच PR ची व्हॅल्यू दिली आहे, RN दिलंय, तर आपण PN काढूया. PN इज इक्वल टू PR मायनस RN. Therefore, PN इज इक्वल टू टोटल PR 20 आहे आणि RN 8 आहे इज इक्वल टू 12. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आणि आपल्याला चेक करायचं आहे की NM इज पॅरलल टू QR. म्हणजे परत त्यांची रेशो घ्या, चेक करूया. PN P पासून सुरू करावं लागेल. PN अपॉन NR इज इक्वल टू 12/8 इज इक्वल टू 4ने डिवाइड करा 3/2 इक्वेशन नंबर 1. तसंच इकडचं चेक करूया. PM अपॉन MQ. PM अपॉन MQ इज इक्वल टू 15/10 इज इक्वल टू 5ने डिवाइड करा 3/2 इक्वेशन नंबर 2. आता दोघांचे रेशो सारखं आहे बघा. 3/2 3/2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. राईट साईड सारखी असल्यामुळे लेफ्ट साईड सारखी. PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. मग या दोघांचा रेशो या दोघांच्या इतका आला तर आपण काय वापरणार कॉन्व्हर्स ऑफ BPT. बाय युजिंग कॉन्व्हर्स ऑफ BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय प्रूव्ह करणार आपण. लाईन NM इज पॅरलल किंवा डायरेक्ट साईन लिहिलं तरी चालेल. लाईन NM पॅरलल लाईन किंवा साईड RQ. साईड म्हणा लाईन म्हणा एकच अर्थ त्या ठिकाणी होणार आहे. Okay, now see the next example. NQ is the bisector of angle N and we have to find out QP. सरळ बायसेक्टर आहे म्हणजेच बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर जो अँगल ज्याचा बायसेक्टर दिला तिथून नाव लिहायला सुरुवात करा. NM अपॉन NP. NM अपॉन NP आणि पुढचा घेताना M पासून MQ अपॉन PQ. सिंपल एक्झाम्पल आहे. हे जर चुकलं नाही तर पुढे काही अडचण येत नाही. त्यासाठी काही ट्रिक्स ज्या सांगितल्या ते लक्षात ठेवा. ज्या अँगलचा बायसेक्टर दिलाय तिथून नाव लिहायला सुरुवात करा. नंतर NM अपॉन NP लिहिला की पुढचं लिहिताना याच्या M पासून सुरू करा MQ, याच्या P पासून सुरू करा
पी क्यू, म्हणजे चूक होत नाही. व्हॅल्यू पुटअप करा. एन एम आहे आपल्याकडे 5, एन पी आहे 7, एम क्यू आहे 2.5 आणि हा आपल्याला माहीत नाही, तो तसाच ठेवा पी क्यू, किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहे, क्यू पी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. 5 इंटू या क्यू पीलाच आपण काय म्हणणार आहे, पी क्यूलाच काय म्हणणार आहे, क्यू पी इज इक्वल टू 2.5 इंटू 7. देअरफॉर क्यू पी इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. आता याचा एक डेसिमल काढायचा असेल तर 10 ने मल्टिपल करावं लागेल, म्हणजेच खाली सुद्धा 10 ने. म्हणजे काय होईल, क्यू पी इज इक्वल टू 25 इंटू 7 आणि हा 10 ने मल्टिपल केल्याने 50. 25 वन जा 25, 2. देअरफॉर क्यू पी इज इक्वल टू 7 अपॉन 2 आणि 7ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं आपलं 3.5. 2 3 जार 6, 1 रिमेनिंग, पॉईंट 10, 2 5 जार 10. Okay, now see the next example, number 4. From figure, we have given the measures of these two angles. APQ is 60 and this angle also 60. Then we have to prove that AP upon PB, AQ upon QC. आता हे केव्हा होऊ शकतं, जर PQ ही BC ला पॅरलल जर असली तर या दोघांचा रेशो या दोघांनी इतका येणार आहे. म्हणजे आपलं काम आलं पहिलं PQ पॅरलल टू BC दाखवणे. त्याच्यासाठी ह्या अँगलचा वापर करायचा आहे. ही जी पेअर आहे अँगलची, ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे आणि आपण पाहिली होती करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट की जेव्हा करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असते त्यावेळेस त्या लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. मग इन फिगर अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट अँगल PBC आणि रिझन देता येईल ईच ऑफ 60 डिग्री, ईच ऑफ 60 डिग्री. आणि मग आपण म्हणू शकतो की करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर लाईन पॅरलल असतात. मग आपण त्यासाठी पायथागोरस थेरम पुढे हे टेस्ट मागच्या वर्षी पाहिले आपण पॅरलल लाईनचे, त्याला आपण काय म्हणतो, बाय युझिंग करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट ज्यांना हे माहीत नसेल त्यांनी 9वीचा व्हिडिओ बघा, पॅरलल लाईन्स आता आहे याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा, तिथे तुम्हाला हे सगळ्या टेस्ट आणि थेरम पाहायला मिळतील. तर 9वीचं जरूर बघा. जर तुमचं मागचा भाग थोडंसं मला आठवत नसेल तर आत्ता पॅरलल लाईनचं जे चॅप्टर यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे ते जरूर सगळ्यांनी बघा. बाय युझिंग करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट लाईन PQ पॅरलल टू लाईन BC किंवा साईड म्हणा. आता हे आपल्याला मिळालं की आपण सरळ इथे काय वापरणार, BPT, बाय युझिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यावरून काय आलं, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे आपल्याला या अँगलचा वापर करून PQ पॅरलल BC दाखवणं गरजेचं आहे, बाकीचं आपोआप येतं, पुढचं काही करायची गरज नाहीये. Now see the next example. Here we have given AB parallel BQ parallel DC. या तिन्ही लाईन्स पॅरलल आहेत, या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. सरळ प्रॉपर्टी वापरा. बाय युझिंग, किंवा ते एक स्टेटमेंट लिहायला हरकत नाही, मग बाय युझिंग म्हणा. AP पॅरलल PQ पॅरलल DC गिव्हन पार्ट आहे. बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines, 3 parallel lines. पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरा. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. व्हॅल्यू पुटअप करा. AP 15 अपॉन 12 इज इक्वल टू BQ माहीत नाही, QC 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. देअरफॉर 15 into 14 upon 12 is equal to BQ. 3 डिवाइड करा. 3 4 जार 12, 3 5 जार 15, 2 2 जार 4, 2 7 जार 14. म्हणजे 5 into 7 upon 2 is equal to BQ. Therefore 35 upon 2 is equal to BQ. यांचं डिवाइड जर केलं तर 17.5 is equal to
BQ. This is the final answer. आता दिलेल्या माहितीवरून आपल्याला QP फाइंड आउट करायचं आहे. फिगरमध्ये आपल्याला दिसतंय की रे NQ इज द बायसेक्टर ऑफ MNP. फ्रॉम फिगर रे NQ is bisector of angle MNP. MNP चा तो काय बायसेक्टर आहे. मग बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कोणत्या अँगलचा बायसेक्टर Nचा, तिथून सुरू करा. NM अपॉन NP, सुरुवात M आणि P पासून. मग M चा MQ आणि P चा PQ. व्हॅल्यू पुटअप करा फक्त. NM आहे आपल्याकडे 25, NP आहे 40, MQ आहे 14 आणि PQ दिलेला नाही. जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. Therefore 25 into PQ is equal to 14 into 40. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 25 ने इकडे डिवाइड करा. PQ is equal to 14 into 40 upon 25. 5 ने डिवाइड करता येईल. 5 for 25 8. बाकी काही डिवाइड होणार नाही. PQ 14 into 8 upon 5. PQ is equal to 8 चौक 32, 3 8 एक 8 3 11 5. 112 भागिले 5. PQ is equal to 5 ने डिवाइड करा. 5 2 are 10, 1 remaining 12, 5 2 are 10, 2 remaining 0, 5 4 are 20. 22.4 is the final answer. Okay, now see the next example. We have given AB is parallel to CD, parallel to FE. 3 parallel lines आहेत. सरळ वापरता येईल by using property of 3 parallel lines. कुठून सुरू करा. BD upon DF is equal to AC upon CE. Value put up करा फक्त. BD is 8. 8 by 4 is equal to 12 by X. Cross multiplication. Therefore 8 into X is equal to 4 into 12. Therefore X equal to 4 into 12 divided by 8. 4 1s are 4, 4 2s are 8. Again 2 1s are 2, 2 6 are 12. Therefore X equal to 6. X ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळाली. आणखी AE विचारलाय, कंप्लीट विचारलंय. AE is equal to AC plus CE. Therefore AE is equal to AC is 12, 12 plus 6. Therefore AE is equal to 18. This is the second value. Now see the next example. Here we have given ray MT is the ray MT bisects angle LMN. Solution: ray MT is bisector of अँगल LMN. हा गिवन पार्ट आहे. हा बायसेक्टर आहे, म्हणजेच आपण वापरणार बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सुरुवात कुठून करा. ज्याचा बायसेक्टर दिलाय त्या अँगल पासून. ML अपॉन MN. पुढची सुरुवात L आणि N पासून असेल. LT आणि इथला NT. व्हॅल्यू पुटअप करा. 6 अपॉन 10 इज इक्वल टू LT अपॉन 8. जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. Therefore 6 into 8 upon 10 is equal to LT. क्रॉस मल्टी 6 into 8 10. डिवाइड करा. 2 ने डिवाइड करता येईल. 2 3s are 6, 2 5s are 10. किंवा हे न करता आणखी सोप्या पद्धतीने तसंच ठेवा. काहीच करू नका. इथे 6 आहे तोच तसाच ठेवा. 6 into 8. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाका. 48 अपॉन 10 इज इक्वल टू 8. 10 ने डिवाइड करणं म्हणजे राईटकडून लेफ्टकडे एक डेसिमल वाढवणं. 4.8 इज इक्वल टू LT. दिस इज द
final answer. Okay, now see the next example. In figure we have given BD is the bisector of angle ABC and find out the value of x. Again, by using angle bisector property, start from B. BA upon BC is equal to A पासून AD आणि C पासून CD. व्हॅल्यू पुटअप करा फक्त. BA x हा आहे BC x प्लस 5 इज इक्वल टू x मायनस 2 अपॉन x प्लस 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. x इंटू ब्रॅकेट x प्लस 2 इज इक्वल टू x प्लस 5 इंटू x मायनस 2. मल्टिप्लिकेशन करा प्रत्येकाचं फक्त. x ने मल्टिपल केलं तर x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू या x ने याला करा x इंटू x x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इंटू x 5x इथला प्लस इथला मायनस मायनस 5 इंटू 2 10. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 2. इथे आता मायनस 2x आणि प्लस 5x म्हणजे त्यांचं सबस्ट्रॅक्शन होऊन शिल्लक राहिले फक्त 3x आणि मायनस 10. एक काम करूया, इकडचे हे सगळं इकडे आणूया, फक्त मायनस 10 तिकडे ठेवूया. काय होईल x स्क्वेअर प्लस 2x इकडचा x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि हा परत मायनस 3x इक्वल टू मायनस 10. x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर 0 प्लस 2x मायनस 3x दोघांचं सबस्ट्रॅक्शन उरला फक्त मायनस x इज इक्वल टू मायनस 10. दोन्ही साईडला मायनस साईन आहे, काढून टाका. देअरफॉर x इज इक्वल टू 10. ओके, नाव वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. फिगरवरून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता देताना काय दिले बघा. इन ट्रायंगल एक्स डी ई पी क्यू इज पॅरलल टू ट्रायंगल एक्स डी ई पी क्यू हा डी ईला पॅरलल आहे. हे गिवन आहे म्हणजे याचं रिझन आलं गिवन. मग पहिल्या बॉक्समध्ये गिवन. नंतर मग जर या ठिकाणी पी क्यू पॅरलल डी ई असेल तर आपण बीपीटी वापरतो बाय युझिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सुरुवात करून करा. ज्याला पॅरलल दिलाय त्याचा अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे एक्स पासून मग एक्स पी अपॉन पी डी. एक्स पी अपॉन पी डी इकडे एक्स क्यू अपॉन क्यू ई. एक्स क्यू मग इथे याला पण ब्रॅकेट येईल आणि याला पण ब्रॅकेट येईल. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता सेकंड ट्रायंगल एक्स ई एफ त्याच्यामध्ये क्यू आर पॅरलल ई एफ हा सध्या गिव्हन पार्ट आहे. इथे आपल्याला देऊन ठेवलंय. मग याच्यावरून आपण काय करणार, इथे परत एक्स पासून सुरू करा. एक्स क्यू अपॉन क्यू ई एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. हा एक्स लक्षात ठेवा. एक्स आर अपॉन आर एफ मध्ये हे सगळ्यांसाठीच ब्रॅकेट असणार आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 जर कम्पेअर केलं एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. इथं आता ही साईड आणि याची हे लिहिताना आपण उलट लिहिलं असतं तरी चाललं असतं म्हणजे समजून घ्यायला सोपं गेलं असतं. काय की हे याच्याबरोबर आहे, हा रेशो याच्या रेशो बरोबर आहे आणि याचा रेशो याच्या बरोबर आहे म्हणजे काय पहिलं आणि शेवटचं सारखं असणार आहे. एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. आणि हा जर विचार केला आपण काय प्रूव्ह केलं एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ म्हणजेच काय झालं कॉन्व्हर्स ऑफ बीपीटीने काय होणार आहे पी आर इज पॅरलल टू डी एफ. पी आर इज पॅरलल टू डी एफ. Okay, now see the next example 11 which is a star example. We have to first draw the figure from the given data. So suppose this is triangle ABC. ABC. We have given ray BD. This is the ray BD bisects this angle
another ray CE bisect ACB. This is ray CE which bisects ACB. Then again AB is congruent to AC and we have to prove this ED is parallel to BC. ED BC ला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. इझी एकदम. फिगर काढणं महत्त्वाचं होतं, बाकी काही फारसं अवघड नाही आहे. मग सोल्युशन बघायचं. सोल्युशन रे BD is bisector of angle ABC. हा गिवन पार्ट आहे. दिस इज गिवन पार्ट by using angle bisector property. इथे जर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरली तर आपण सुरुवात कोणत्या अँगलचा बायसेक्टरचा बी पासून सुरू करणार. BA अपॉन BC इक्वल टू यांची सुरुवात A आणि C पासून. A पासून AD आणि हा CD. AD आणि CD इक्वेशन नंबर 1. आता हे याचा विचार करूया सेकंडचा. रे CE is bisector of angle ACB. हा गिवन पार्ट आहे. by using angle bisector property. परत अँगल C चा बायसेक्टर दिला आहे. C पासून सुरू करा. CA अपॉन CB इज इक्वल टू A आणि B पासून सुरुवात होईल. CA अपॉन CB इथे AE आणि BE इक्वेशन नंबर 2. आणखी आपल्याला देऊन ठेवले सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC, बट AC इज इक्वल टू AB. हा गिवन पार्ट आहे. AC इज इक्वल टू AB. मग जर आपण समजा इथे या AC ऐवजी AB पुट केला तर काय होईल. देअरफॉर AB आणि हा CB त्याला आपण काय म्हणणार BC इज इक्वल टू AE अपॉन BE. हे वरच्या ह्याच्यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू पुटअप केली. या AC ऐवजी काय लिहिलं आहे AB. इक्वेशन नंबर 3. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 3 कम्पेअर करूया. 1 आणि 3. 1 वरती काय AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन CD. इथे पण आपण AB अपॉन BC इक्वल टू AE अपॉन BE. म्हणजे दोघांची लेफ्ट साईड सारखी, म्हणजे राईट साईड काय असणार आहे सारखी. AD अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन BE. AD अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. म्हणजे याचा अर्थ या दोघांचा रेशो या दोघांनी इतका आला. म्हणजेच बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स वापरला तर आपण काय प्रूव्ह करणार आहे. ED इज पॅरलल टू BC. सेगमेंट ED इज पॅरलल टू सेगमेंट BC आणि तेच आपला प्रूव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट संपला आहे. व्यवस्थित एखादा एक्झाम्पल लक्षात नाही आलं तर पुन्हा बघा, रिवाइंड करा व्हिडिओ. आणि माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट आणि बाकीचं बघणार आहोत.